एखाद्या व्यक्तीला नजर लागलेली आहे, दृष्ट लागलेली आहे, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणाले तसं तुम्हाला मी दृष्टीचे काही प्रकार सांगणार होते. पहिला प्रकार तुम्हाला मागच्याच व्हिडिओत सांगितला आहे. दुसरा प्रकार असा आहे, नजर कशालाही लागू शकते, आधीच सांगितलं. व्यवसायाला, दुकानाला, माणसाला, मुलांना, जनावरांना, शिजलेल्या अन्नाला, व्यक्तीला, वस्तूला, कशालाही, झाडाला, फुलाला, पानांना, पिकांना नजर कशालाही लागते, गाडीला सुद्धा लागते. तर आता आपण दृष्टीचा दुसरा प्रकार बघतोय. तो म्हणजे असा आहे की जाडं मीठ घ्यावं, त्यावरती प्रोसेस केलेली नसते, ते ओरिजिनल असतं. म्हणून नेहमी खडे मीठ किंवा जाडं मीठ घ्या. त्यानंतर काळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे, बारीक मोठी तुम्हाला जशी हवी तशी घ्या. 7 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत. मीठ, मोहरी आणि मिरच्या याने दृष्ट काढली जाते. 7 वेळेला पुढून आणि 3 वेळेला मागून अशी नजर काढावी. तुम्हाला जर दृष्ट म्हणता येत असेल तर ती तोंडाने म्हणावी, आणि म्हणता येत नसेल तर नॉर्मल उतरवताना ज्याची कुणाची नजर लागली असेल ती चुलीत जळून जाऊ दे असं म्हणावं, आणि 7 वेळेला ती नजर उतरवून टाकावी. उतरवून ती जाळून टाकायची आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही एक तव्यावर जाळू शकता, छोटंसं मातीचं भांडं घेऊ शकता. ज्यांच्याकडे चूल आहे त्यांनी चुलीत जाळावी, किंवा घराच्या बाहेर काही कागद जाळून हे करून थोडंसं आग निर्माण करावी आणि त्यामध्ये ती दृष्ट जाळून टाकावी. नंतर घरामध्ये कुठलाही एक अंगारा, दत्तगुरूंचा असेल, मारुती मंदिरातून आणलेला असेल, काळभैरव मंदिरातून आणलेला असेल, किंवा स्वामींचा असेल, तर घरामध्ये जर अंगारा असेल कुठला, तर तो अंगारा त्या व्यक्तीला लावावा, थोडासा चिमूटभर तोंडामध्ये टाकावा, जेणेकरून ती दृष्ट निघून गेल्यानंतर माणसाला एकदम शांत वाटतं, शांत झोप लागते, बरं वाटतं. आणि मग बघा तुम्हाला त्या दिवशी कशी निवांत झोप लागते. नजर उतरल्यानंतर खूप घाणेरडा असा वास त्या दृष्टीमधून येतो. अशा वेळेला समजून जा की तुम्हाला जबरदस्त नजर झालेली होती. तर अशा पद्धतीने दुसरा प्रकार तुम्हाला दृष्टीचा सांगितलेला आहे.